हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल वैभवची दुनिया यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर आज खूप दिवसानंतर परत एकदा व्लॉग शूट करते. मी घरी गेलेली तेव्हाच मी व्लॉग बनवलेला आणि आज परत एकदा विचार केला व्लॉग बनवते. आणि मी आज व्लॉग घरी किंवा संध्याकाळी असा कधीच बनवत नाही आहे. आज डायरेक्ट मी ऑफिसमध्ये व्लॉग स्टार्ट केला आहे. तुम्ही बघा, माझ्या बॅकग्राऊंडवरूनच तुम्हाला समजेल मी कुठे आहे ते. मी आहे ऑफिसमध्ये. तर कस्टमर नव्हते म्हणून मी थोडंसं माझ्या फ्रेंडला विचारलं आपण व्लॉग बनवायचा का, तर ती बोलली बनवा. त्यामुळे मग मी आता व्लॉग बनवायला सुरुवात केली आहे. माझं काय करू ते मला समजत नाही. जर सर आले तर मग मध्येच तो व्लॉग बंद होईल आणि सर नाही आले तर थोडंसं आम्ही बोलू, बघू आता. तर तुम्हाला व्लॉग कसे वाटतात ते मला तुम्ही काय कमेंट करून सांगतच नाही आहेत. प्लीज कमेंट करा गाईज, मी वाट बघते तुमच्या कमेंट्सची. शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब तर ऑब्वियसली कराच चॅनल. ते पण तुम्ही करत नाहीत, काहीच करत नाही आहेत. फक्त व्लॉग बघतात आणि जातात, लाईक पण करत नाहीत. तर ते सगळं करा. आणि इकडे बघा, खूप 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 म्हणजे खूप कामवाली अशी बनले ही पोर. ती इथे काम करते. ती आहे माझी कलिक, माझ्यासोबत आहे कामाला. सो मी दोघी बसलो आहे तिकडे. आणि ले लो अंदर, हाँ है ले लो. तर इकडे कस्टमर आलेले, ते बोलते सर्व्हिसिंगला गाडी घेऊ का आतमध्ये, त्यामुळे मी बोलली त्यांना ले लो. तर अभी बोल कुछ. अभी क्या बोलूँ, कुछ बोलने के लिए तो है ही नहीं, बट हम लोग बोर हो गए यार. कस्टमर तो आ ही नहीं रहे अभी फिलहाल हमारे शोरूम पे. तो प्लीज़ अगर आपके पास कोई कस्टमर होगा तो हमारे शोरूम में ज़रूर से ज़रूर विजिट कीजिए. आपको अच्छे डिस्काउंट में हम लोग देंगे. ऐसा नहीं है कि हमारे शोरूम पे, और ऑल फैसिलिटी जो शोरूम में मिलता है ना, वो ऑल फैसिलिटी हम लोग आपको देंगे. तो मैं बस इतना ही बोलना चाहती हूँ. अगर आपके कोई फ्रेंड्स या कोई भी होंगे, अगर जिसको 2 व्हीलर लेना होगा, ऑल ओवर मल्टी बाइक शोरूम है हमारा. यामा हुआ, हीरो हुआ, होंडा हुआ, बजाज हुआ, टीवीएस. तो आपको जो कुछ भी लेना है तो ज़रूर हमारे शोरूम में विजिट कीजिए, और मैं आपको ज़रूर इंक्वायरी दे सकती हूँ. जो भी आपको मतलब गाड़ी के बारे में नॉलेज लेना रहेगा. बस हिला बोलायला सांगितलं. ही प्रवचन तर नाही, पण ते प्रवचन सारखंच होतं. तिला मी दुसरं बोलायला सांगितलं. हिने डायरेक्ट ॲडव्हर्टाईज करायला घेतली. ते हे जे काही ते बोलले ते तुम्ही नक्कीच करा. ते तुम्ही नक्कीच करा. काहीच मला मराठी नाही येत म्हणून मी हिंदीमध्ये बोलली, पण असं काहीच नाही. बोलायला नाही येत, तुम्ही ऐकायला येत मला. तुम्ही आता हिची मराठी ऐका प्लीज. खूप कॉमेडी मराठी आहे हिची. काय बोलली तू? बोलायला नाही ऐकायला येते, काय बोलली? म्हणजे मला बोलायला नाही येत, पण बोलतात ना तुम्ही लोक मराठी बोलतात ना, ते समजते मला असं. पण ते मला मराठी येत नाही ना, तर ती माझी मॅडम आहे, ती खूप मजा येते. मला मराठी मजा नाही, मजा नाही. ही अशी आमची मराठी आहे. तुम्ही समजून घ्या, आपल्या महाराष्ट्र समजूनच घेते. आणि हा थोडासा हिंदी प्लस मराठी ब्लॉग आहे. तर प्लीज तुम्हाला मिक्स आहे, मराठी आणि हिंदी दोन्ही मिक्स आहे. तर तुम्हाला आणि आमचा एक फ्रेंड अजून आहे, ती बसली आहे. फ्रेंड आहे. फ्रेंड म्हणजे मुलगी आहे ना ती. आमचा एक फ्रेंड नाही ग. आमची एक फ्रेंड आहे. आमची एक फ्रेंड आहे. अगं इकडे ये ना, पण ये ब्लॉग मध्ये आमच्यासोबत काहीतरी गोंधळ करायला असं. ही मराठी कसं बोलते ते मला प्लीज कमेंट करून सांगा. ती ॲक्च्युली मराठी नाही आहे, तर तिला येते, कारण ही लहानपणापासूनच महाराष्ट्रामध्ये राहते, त्यामुळे तिला मराठी येते. तर ती थोडीशी कॉमेडी आहे मराठी, पण जाऊ दे, येते ना, बस एवढंच. तर अशाच आम्ही आज विचार केला. तुम्हाला असे व्लॉग बघायला आवडतील का ते पण मला कमेंट करून सांगा. मग मी रोज ऑफिसमध्ये थोडंसं ना काहीतरी क्लिप घेऊनच येईन तुमच्यासाठी. जर तुम्हाला आवडलं तरच, कमेंट केले तर येईन, नाही तर नाही ना. बरोबर ना ग? हो हो. तू येशील का रोज माझ्या ब्लॉगमध्ये? हो मी येशील ना. येशील ना? येईन. हां येशील. काय बोलू काही जाऊ दे आता. मला नाही येत मराठी, पण मी ट्राय करते मी. जाऊ द्या. बोलतात कसं पण.
पण पाडा ना पाडा. कशी तरी बोलते ती, काय नाही आपण समजून घेऊ. मी तिला सांगते पण मला हसायला खूप येते आणि कधी कधी राग येतो, कारण मराठीची पूर्णच वाट लावून टाकते. कधी कधी बघाल तर असे शब्द वापरते काय ना काय होऊन जातं. मला राग येतो कधी कधी, कधी कधी राग नाही, कधी कधी हसू येतं. त्यामुळे तर आता काय नाही, तुमच्याशी बोलली. हिला जास्त बोलायचं होतं, मला वाटलं बोलायचं आहे, पण तिला ती ॲडव्हर्टाईज करायची होती. ते तिने चांगलंच केलं, ॲडव्हर्टाईज केले ते चांगलंच केलं. पण बघा किती काम करते असे दाखवते आणि मी बसून आहे असं तिला वाटतं सांगायचं आहे का तू बसून आहेस, तू पण काम कर. त्यामुळे मी पण आता काम करते आणि मी तुमच्याशी कधी भेटेन, घरी जाऊन भेटते मी तुम्हाला. बघू आज शूट करायला जमलं तर नक्कीच शूट करेन, नाही जमलं तरी मी ही जी क्लिप आहे ही तर नक्कीच उद्या टाकणार आहे व्लॉगमध्ये. सो तुम्ही प्लीज चेक काय सॉरी गाईज, मी आज थोडीशी कन्फ्यूज झाली हिच्यासोबत राहून. तर तुम्ही प्लीज उद्या बघा हा व्लॉग माझा. सो तुम्हाला मी आता रात्री भेटते. बाय कर. तू तर अभी रात को ही मिलेगी ना, रात को नाही तू. आणि आमचं शोरूम पण दाखवा ना मॅडम एकदा. शोरूम मी तुम्हाला नंतर कधी दाखवेन, जेव्हा तुम्ही मला कमेंट करतील तेव्हा. जेव्हा तुम्ही मला कमेंट्स करतील तेव्हा मी नक्कीच तुम्हाला शोरूम माझं दाखवेन. सो आज आमच्या अजून सर येत नाहीत, आम्ही तो पण विचार करतोय, पण थोडीशी मस्ती पण होते सर नसले का, आणि सर असले का आमची मस्ती होत नाही. तुम्हाला जर मस्ती बघायचीच असेल तर प्लीज मला कमेंट सांगा, करून सांगा. गाईज मीच आज माझीच बोबडी वल्ले आज, कशी काय माहिती. तिच्यासोबत राहून मीच मराठी विसरते कधी कधी, असं होतं. म्हणजे मी विसरत नाही, पण इकडचा शब्द तिकडे असं घेऊन जाते. सो मी तुम्हाला नंतरच भेटते. बाय. तर गाईज मी आता घरी पोचले. तुम्ही बघितलीच असेल आमची ऑफिसमधली थोडीफार अशी मस्ती कॉमेडी मिक्सअप होती, ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. आणि आता मी घरी पोचले, तर मी अजून काही जेवण वगैरे काय बनवलं नाही. मी विचार केला आधी मी डीमार्टला जाऊन येते. आज खूप महिन्यानंतर चालले मी डीमार्टला, कारण विचार केला थोडंसं सामान नाही आहे घरात, तर ते डीमार्टला जाऊन घेऊन येते. दुकानातून घेऊन यायला परत अशा डीमार्टलाच एकदाच जे काय पाहिजे ते घेऊन येते असा विचार केला. मी आता परत फ्रेश वगैरे झाली आणि आता रेडी झाली. आता मी जाणार आहे, तर माझा भाऊ रेडी नाही झालेला, त्यामुळे मग मी विचार केला मी तुमच्याशी बोलते थोडा वेळ. आणि यूट्यूब कसा वाटतं ते पण मला कमेंट करून सांगा. सो आता विचार केला आहे मी जाते. काय करू जेवण तर अजून काय बनवलेलं नाही मी, त्याचा पण एक विचार पडला आहे की काय बनवू. पण असा विचार केला का खिचडीच बनवेन, आल्यावर तिकडनं आल्यावरच बनवून गरम गरम खाईन. म्हणजे डार्क सर्कल्स बघा किती वाढले, प्रमाणाच्या बाहेर डार्क सर्कल्स झालेत. मला काय करू समजत नाही मला. तर तुमच्याकडे कोणाकडे काही असेल डार्क सर्कल्स जाण्यासाठी तर मग मला प्लीज कमेंट करून सांगा ते. पण मी किती वेळा बोलले तुम्हाला, पण तुम्ही मला काय कमेंट करून सांगतच नाही ना. कोणत्याच गोष्टीवरून कमेंट्स येतच नाही मला. तर मग मला विचार येतो काय करू, व्हिडिओ बनवू का नको बनवू, काय करू समजत नाही मला. पण मी मध्ये असा विचार केलेला की आजचा मी व्हिडिओ बनवणारच नाही, पण परत मध्ये येतं का विचार बनवते. बघू कधीतरी मला कधी ना कधी रिस्पॉन्स भेटेलच तुमचा चांगला, या आशेमध्ये मी व्हिडिओ बनवते. तर मला प्लीज सपोर्ट करा तुम्ही गाईज. प्लीज व्लॉग शेअर करत जा. सपोर्ट त्यानेच मला, फक्त तुम्ही सबस्क्राईब नाही केलं ना तरी चालेल, पण शेअर करा. चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे ते माझ्यासाठी. आणि प्लीज तुमचा सपोर्ट द्या मला. आत्ता जेवढ्यांचा आहे तेवढ्यांचा चांगलाच आहे रिस्पॉन्स मला हळूहळू आता भेटायला लागला आहे मी बोलून. तर प्लीज अजून मला चांगला रिस्पॉन्स द्या. मग मला तुम्ही कमेंट करून स्वतःच सांगा का तुम्हाला काय काय कॉन्टेंट पाहिजे. तुम्ही जो मला कॉन्टेंट सांगतील तो मी, तुमच्या ज्या पण इच्छा असतील त्या मी पूर्ण करायचा पूर्णपणे प्रयत्न करेन. फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगत जा. तर आता मी जाते डीमार्टला जाऊन, तुम्हाला भेटते तर तिथे शूट करायला अलाव केलं तर मी शूट करेन, नाही तर मग माहिती आहे ना तिथे पण नखरे असतात का कॅमेरा नका करू, हे नका करू, ते नका करू. त्यामुळे मला जर शूट करायला टाईम भेटला तर मी नक्कीच शूट करेन. तर आपण भेटू आता डीमार्टला.
गाईज मी डीमार्टला आलेली आहे. मला आतमध्ये शूट करायला जमेल का नाही माहीत नाही, त्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला दाखवते. नाही तर तुम्ही बोलाल काही खोटी बोलली, गेली का नाही गेलेली काय माहीत नाही. तो यो बघा आमचा बोईसरचा डीमार्ट. सो लेट्स गो शॉपिंग अँड पैसा खर्च करीन. तर इकडे मी विचार करत होती काय घेऊ आणि काय नाही ते, पण मला समजतच नव्हतं. मी नुसती फिरत होती इकडनं तिकडे, काय घेऊ काय नाही बघत बघत. चालू यायचा काय घ्यायचं तर पत्ता नाही आहे, बस चालू इकडनं तिकडनं भटत ना. बघू शकता त्याचा मग इकडे आमची शॉपिंग डन झालेली आहे आणि भाऊ उभा राहिलेला आहे बिलिंगसाठी. नशीबाज देवाच्या कृपेने काही गर्दी नव्हती आणि इकडे आमची बिलिंग स्टार्ट झालेली आहे. इथे आकडा वाढतच चालला आहे आणि माझा कार्ड स्वाईप होणार आहे. सो मला टेन्शन येत चाललं आहे. हे बघा इकडे चालूच आहे सामान येणं आणि जाणं, म्हणजे जास्त खाऊच आहे थोडाफार. तर गाईज मी जाऊन आलेली आहे डीमार्टला आणि खूप पैसा खर्च झाला आहे माझा. टेन्शन पण आलं, पण माझ्या भावाने जे मला पैसे दिलेले ते मी खर्च केलेले आहेत. जसं की लाडकी बहिणीचे मी पैसे खर्च केलेत. आज माझे पैसे नाही खर्च केले, माझ्या भावाने दिलेले ते पैसे खर्च केलेत. तर मग असा विचार केला आता तर मी काही करणार नाहीत, कारण वाजलेले आहेत 10 वाजून गेलेले आहेत. मे बी 10:15 झालेत. सो विचार केला का आता मी इकडेच व्लॉग एंड करते. तर हा व्लॉग कसा वाटला ते मला प्लीज कमेंट करून सांगा. तुम्ही कमेंट करत नाही, पण मी 10 वेळा बोलते, तुम्हाला कमेंट करून सांगा मला नक्कीच का व्लॉग कसा वाटला ते. तर गुड नाईट एव्हरीवन, स्वीट ड्रीम्स, बाय बाय. आपण भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.